त्या दिवशी जबरदस्ती माझ्या आईने कानाला धरून हे मला खायला लावलं। ते मला इतकं आवडलं, मी 3दा वाढून घेतलं आणि मस्त पोट भरून ताव मारला। नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि गोकुळ अष्टमीच्या ह्या पर्वाला दुसरा दिवस आलेला आहे, म्हणजेच दहीहंडी। आणि दहीहंडीला आमच्या इथे काय स्पेशल बनवतात ते आज तुमच्यावर शेअर करणार आहे। खूप छान रेसिपी आहे, कशी करायची चला बघूया। आमच्या इथे आदल्या दिवशी भात खात नाहीत, त्यामुळे दुसऱ्या दिवशी चप्पी खीर म्हणून बनवली जाते आणि त्याच्यासोबत असते आळूच्या गाठीची रांधोळी हरभरे घालून। कशी करायची ते दाखवते। आता इथं बघा, मी अशा छान आळूच्या गाठी ऑलरेडी घालून ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते कसं घालायचं म्हणून। याला काय करायचं, आळू आदल्या दिवशीच आणून ठेवायचा, म्हणजे ती पानं जी असतात ती थोडीशी मऊ होतात। जर तुम्ही ताजा आळू असं घेतला तर त्याच्या गाठी लगेच बसत नाहीत। असं हे जे घट्ट याचं जी स्टेम आहे ती कात्रीने किंवा चाकूने कट करायची। पान उघडायचं, हे पण कट करायचं, हे पण कट करायचं, 2 पानं सेपरेट। हे असा हा पीळ घालायचा आणि हे जे स्टेम असते ह्याची पण एक गाठ घालता येते आपल्याला। आणि मग काय करायचं, हे जरा हाताने असं दाबून घ्यायचं, म्हणजे घट्ट पीळ तयार होतो। आणि मग ही जी गाठ आहे ही अशी आतून आपण आंबाडा कसा घालतो तशी गाठ घालायची। आता ह्या पानाचं दाखवते। हे मेन सुरुवातीलाच आपण कागदाची वगैरे अशी सुळी करत नाही का, तसंच हे असं करायचं। मग हातावर जरा ह्याला असं पिळून घ्यायचं, म्हणजे घट्ट होतं ते। आणि मग ह्याला मी तर असा आंबाडा सुद्धा घालते। हे बघा, हे ना हे असं ढकलायचं, म्हणजे हा असा आंबाडा तयार होतो। वाटी अशी हरभरे घ्यायचे, हे स्वच्छ 2-3दा धुवून भिजवून मग चांगल्या पाण्यात घातलेले आहे। मोड आलेले आहेत, मोड आलेले नसले तरीही चालतात। आणि हे असे साईडला करूया। आणि ह्या ज्या आळूच्या गाठी आहेत ह्याच भांड्यात ठेवून आपण ह्याच्यात ह्याला पाणी घालायची गरज नाहीये, कारण का तर ते लगेच शिजतात, मऊ होतात लगेच, म्हणून नुसता वाफ काढायची। आणि खालचे चणे जे आहेत त्याच्यासाठी मात्र ते भिजतील इतकंच पाणी घालायचं, फार जास्त नाही। आणि आता आपण ह्याच्या एक 3-4 शिट्या काढून घेऊया। आता चप्पी खीर म्हटलं मी, तर चप्पी खीर म्हणजे काय, तर खीर मोस्टली गोड असते ना। तर इथं आपण जी खीर बनवतोय तो म्हणजे काय, तर नारळाच्या दुधात आपल्याला ही खीर शिजवायची आहे, पण ह्यात गूळ जात नाही, साखर जात नाही, म्हणून ह्याला म्हटलं जातं चप्पी खीर। तर कसं करायचं दाखवते। इथं मी आंबेमोहर तांदूळ जो असतो त्याचा एका वाटीला 2 वाटी असं अंदाज घेऊन पाणी घालून 1 शिटी काढून घेतलेली आहे। भात छान मऊ शिजलेला आहे। हा जवळपास 2 वाटीचा भात आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे नारळाचं दूध। ही जी खीर आहे ही नारळाच्या दुधात शिजवली जाते, त्यामध्ये आपलं नॉर्मल दूध नाही घातलं जात। आणि हे छान ह्याच्यामध्ये शिजू दे। आता ह्याच्यात शिजताना काय काय घालायचं ते दाखवते। आपल्याला इथं हळदीची पानं घ्यायची आहेत। या हळदीचा पानाचा जो सुगंध आहे तो आपल्या या खीरीला खूप छान येतो। पण पान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याचे तुकडे करायचे आणि ते ह्याच्यात घालायचे, कारण जसं तुम्ही ह्याला तोडता तसा त्याचा जो ॲरोमा आहे तो आणि जास्त खुलून येतो। तर तो ह्याच्यात आपल्याला असा तोडून घालायचा आहे। इतका छान सुगंध आहे त्या हळदीच्या पानाला। आणि हे सगळं आता मिक्स करूया। ह्याच्यात मीठ सुद्धा घालायचं नाही। आणि हा भात जो आहे तो व्यवस्थित जरासा ह्याच्यात असा मऊ करून घ्यायचा, म्हणजे मोकळा करायचा, कारण ते नारळाचं दूध जे आहे ते प्रॉपर ह्या भातामध्ये
मुरलं पाहिजे. जर तुमचा भात गाठी गाठीचा असेल तर ते नारळाचं दूध पिणार नाही. आणि हा छान मऊ लुसलुशीत असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता याला झाकण लावूया आणि एक 5 मिनिटं शिजू दे. आता ही आळूची गाठी जी आहे आणि आपले हरभरे जे आहेत ते शिजत आहेत तोपर्यंत ह्याला मसाला लागतो. अगदी मासूळ खूप सोपा आहे बनवायला. चिरणं पिरणं काही नाही, फक्त ओलं खोबरं लागतं, कारण आमच्या स्वयंपाकात ओल्या खोबऱ्याची पानं चालत नाही. आता इथं बघा 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय आणि ह्याच्यात एक छोटा लिंबू एवढं चिंच घालायचं आहे आपल्याला. नंतर मिरची, सुकी मिरची सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मिरची पावडर घालू शकता. तिखट घालायचं नाही, घरी आपण बनवतो ना मसाल्याचं ते नाही घालायचं. नॉर्मल आपली मिरची पूड किंवा बुक्का म्हणतो ना ते जवळपास 1-1.5 चमचा. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि 1 पाव चमचा हळद. आणि हे छान गंध आता वाटून घेऊया. आता इथं बघा उकळी आलेली आहे, त्याला फार वेळ लागतच नाही. भात तर शिजलेचाच आहे आणि खोबरं जे आहे दूध नारळाचं ते छान मिक्स झालंय. आपली खीर जी आहे चप्पी खीर रेडी आहे. गॅस बंद करूया आणि आपण आता वाटाण्याची आणि आळूच्या गाठीची छान रांधोळी करून घेऊया. चिट्टी पडायची. आता इथं चिट्टी आपली पडलेली आहे. हे बघा आळूच्या गाठी ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली शिजलेल्या आहेत, पाणी न घालता वाफेवरच. आता काय करायचं आपण ह्या ज्या गाठी आहेत त्या डायरेक्ट ह्या भाजीत मिक्स करतोय. ते बघा गाठ सुटलेली नाहीये, म्हणजे आपण सक्सेसफुल आहोत. आणि आता हा जो मसाला आहे आपण गंध वाटून आणलेला तो ह्याच्यात घालायचा. आणि आता काय करायचं, ह्याच्यात आपल्याला गुळाचा खडा घालायचा आहे. ही भाजी जी आहे ती तिखट, आंबट आणि गोड होते, म्हणून आपण ह्या चप्पी खीर बरोबर हे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त असं बसतं. जास्त जोरजोरात हलवू नका, आपल्या आळूच्या गाठी ज्या आहेत त्या सुटण्याची शक्यता आहे. आता मीठ घालते चवीपुरतं आणि ह्याला एक उकळ येऊ दे, म्हणजे मसाला जो आहे तो आपला छान शिजू दे, म्हणजे आपली भाजी रेडी. आता सॉरी एक गोष्ट विसरले, ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे तिरफळ. ही आमची खासियत कोकणी लोकांची. तिरफळ भिजत घातलेले आहेत आणि ते एक 10 आहेत, ते घालूया. त्याची चव आपल्या या रांधोळीला सुपर टेस्टी बनवते, सुपर टेस्टी. हे छान शिजू दे, मग आपण सर्व करू. ही चप्पी खीर कशी खायची तेही दाखवते. माझी एक लहानपणीची छान गोष्ट आहे. ही आळू आणि ही चप्पी खीर हे नाव ऐकलं की मला खायला होत नव्हतं, पण आमच्या इथं गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीला हा कंपल्सरी मेन्यू असतो. मला आठवतं मी 3री-4थीत असणार आणि आईनं चप्पी खीर आणि ही आळूच्या गाठीची भाजी बनवली होती आणि मी इतका रडून दंगा केला की मला खायचं नाहीये म्हणून. म्हणजे मी टेस्टच केली नव्हती कधी. त्या दिवशी जबरदस्ती माझ्या आईने कानाला धरून हे मला खायला लावलं. ते मला इतकं आवडलं, मी 3दा वाढून घेतलं आणि मस्त पोट भरून ताव मारला. त्या दिवसापासून दर गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दहीहंडीला आमच्या घरी ही भाजी आणि चप्पी खीर न चुकता आवर्जून बनते. बघायला इतकी देखणी नसेल पण खायला जबरदस्त आहे, नाव सुद्धा मजेशीर आहे. तर ह्या आळूच्या गाठी आणि ही चप्पी खीर मस्ट ट्राय रेसिपी आहे. माझ्या मुलांना सुद्धा मी मुद्दाम करून घालते. तुम्ही सुद्धा करून खा, मुलांना जबरदस्ती खायला द्या. आपली पद्धत, आपली जी संस्कृती आहे, आपले जे सणवार आहेत त्यातले जे काही ह्या पारंपरिक रेसिपीज आहेत त्या वर्षातून एकदा बनतात, पण त्या खाल्ल्या पाहिजेत. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज. चणे शिजलेत का दाखवते. हे बघा
आणि ही आळूची गाठ ही पण किती छान अशी आहे तशी इंटॅक्ट आहे बघा, पण शिजलेली आहे बरं का. हे बघा अशी मऊ. आणि ही खायची कशी माहिती आहे का, हे असं चप्पी खीर घ्यायची, ह्याच्यामध्ये ही आळूची गाठ आणि छान असा एक भात करायचा आणि अल्टिमेट मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा.